नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. टाकळी हाजी आउटपोस्ट मधील PSI सोमनाथ वाघमोडे वादाच्या भोवऱ्यात, नागरिकांकडून कारवाईची मागणी. महिलेला मारहाण प्रकरणी आमदार योगेश टिळेकरच्या भावावर गुन्हा दाखल. माधवनगरमध्ये गोसावी समाजाची अनोखी होळी, स्त्रियांकडून तिच्या नवरदेवाला काठीने मारण्याची अनोखी परंपरा. आणि C24 तासच्या बातमीने रस्त्याच्या दुरुस्तीला वेग, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार. विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी आउटपोस्ट मधील PSI सोमनाथ वाघमोडे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याकडे केली आहे. मात्र कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी दिलाय. पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी आउटपोस्ट मधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे हे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. संबंधित तक्रारदारांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याकडे केली आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा तक्रारदारांनी दिलाय. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे गेल्या वर्षी मांडवगण फराटा पोलीस चौकीत कार्यरत असताना महिलांना मारहाण प्रकरणात वादात सापडल्यामुळे त्यांची बदली टाकळी हाजी पोलीस चौकीत करण्यात आली. तेथेही सप्टेंबर 2017 मध्ये सविंदणे येथील मोहन पवार या युवकाने त्याच्या कुटुंबियांविरुद्ध झालेल्या तक्रारीची माहिती विचारली असता पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांनी केलेल्या मारहाणीत त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. अद्यापर्यंत ते दवाखान्यात उपचार घेत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. कारवाई न झाल्याने संबंधिताने न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्या हद्दीत दारूधंदे वाळूपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 5 नोव्हेंबर 2017 रोजी वाळूचे 5 ट्रक पकडण्यात आले होते. मात्र अर्थपूर्ण चर्चेनंतर ती वाहने सोडून दिली होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या जागी योग्य त्या पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मला घरकुल आले. घरकुलचा पाय वगैरे खोंदत असताना शरद पवार भाऊ आणि नाथू दगडू पवार वडील, तर त्यामध्ये चुलत भाऊ आडकाठी करत आहे. तर त्यांनी गावातील फुला शेटलंगे तंटामुक्ती अध्यक्ष त्यांना घेऊन आला. तर त्यांना दाखवला असता डायरेक्ट त्यांनी शिवीगाळ चालू केली आणि वडिलांवर दगड उचलल्याच्यानंतर फुला शेटलंगे निघून गेले. तर त्याच्यानंतर त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला मोठी टेन्शन नोंदवली. शिरूर पोलीस स्टेशनचे PSI वाघमोडे साहेब यांनी 2 दिवसांनी मला शनिवारी फोन केला दुपारी 2:30 वाजता की शरद नाथू पवार आणि नाथू दगडू पवार यांच्याविरुद्ध कंप्लेंट केली. तर मी त्यांना बोललो, साहेब काय कंप्लेंट केली? त्याच्या आईला शिवीगाळ आणि मारहाण केली. तर ते मला साहेब बोलले की सोमवारी या तुम्ही. तर बोललो ठीक आहे साहेब. सोमवारी भाऊ, आई, वडील आम्ही 4 जण शिरूर पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी चौकशी केली की काय झालं. तर महेंद्र बागचंद पवार यांची आई रडायला लागली. म्हटले की साहेब माझ्या शरदनाथ पवार मोठ्या भावाने हात पकडला
आणि मी तिच्या कानाखाली मारली. तर मी एवढं बोललो, साहेब मी तर कंपनीत होतो, माझा तर काही याच्यात संबंध नव्हता, तुम्हीच फोन करून बोलले होते की शरद पवार आणि नातू दगडू पवार यांच्या विरुद्ध कंप्लेंट केली महेंद्र पवार यांनी. तर मी त्यांना विचारलं, साहेब म्हटलं, तर बोललं की साहेब माझी काही चुकी नाही याच्यामध्ये आणि माझी काही कंप्लेंट पण नव्हती, तर तुम्ही 4 लोकांना गावात जाऊन विचारा म्हटलं, माझं मी होतो का त्या दिवशी. आणि एवढं पण बोललो की साहेब मला मेडिकल सर्टिफिकेट दाखवा. तर साहेब म्हटला, तू माझा काही बाप आहे का? आणि माझा हात पकडला आणि माझ्या कानाखाली 2 फायटी मारल्या. फायटी मारल्याच्या नंतर माझ्या डोळे वांजरे आले, माझा कान पूर्ण बंद झाला. त्याच्यानंतर मला म्हटला, जर तुला म्हणला मेडिकल सर्टिफिकेट दाखवतो. आणि माझ्या भावाला शरद पवार मला स्वतःला कस्टडीच्या बाजूला 2-2.5 तास तिथं बसवून ठेवलं. त्याच्यानंतर माझा कान खूपच दुखायला लागला. त्याच्यानंतर साहेब जेवायला जात असताना मी साहेबांना बोललो, साहेब माझा कान लय दुखतोय. तर ते बोलले, मी पैलवान आहे, मी तुला एका रट्ट्यात नीट करीन म्हटले, जा तिथं जाऊन बस. माझ्या कुठलंही म्हणजे मला पुढं दवाखान्यात वगैरे जाऊ दिलं नाही. त्यांनी तिथं परत 1-2 तास बसून ठेवलं. त्याच्यानंतर साहेबांना मी बोललो, साहेब म्हणजे मला या गोष्टीचा न्याय मिळावा आणि PSI वाघमोडे साहेब यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी ही नम्र विनंती. अरुण कुमार मोटेसह कॅमेरामन राजेश खराडे, शिरूर. घरफोडी आणि घरचोरी प्रकरणात कोपरगाव शहर पोलिसांनी पवन रामदास आर्य या आरोपीस परप्रांतातून अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घरफोडी आणि कार चोरी प्रकरणात कोपरगाव शहर पोलिसांनी पवन रामदास आर्य या आरोपीस परप्रांतातून अटक केली आहे. कोपरगाव येथील जेऊर पाटोदा हद्दीतील आनंदराव चौधरी यांची 2.5 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी मोटार 2 डिसेंबर 2017 रोजी चोरीस गेली होती. तसेच साईनगर येथील RK काळे यांच्या इथे घरफोडी झाली होती. या दोन्ही घटनांचा तपास करीत असताना कोपरगाव शहर पोलिसांना आरोपी पवन रामदास आर्य याने गुन्हा केल्याचे समजले. पोलिसांनी आर्य याला खजराना जिल्हा इंदोर येथून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून मारुती सुझुकी मोटार हस्तगत केली आहे. घरफोडीतील माल हस्तगत करणे सुरू आहे. आरोपी पवन आर्य याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे हे करत आहेत. कोपरगाव शहरातील रामनगर, संभाजी चौक, इंदिरा पथ, निवारा हाऊसिंग सोसायटी हा जो परिसर आहे या भागात नोकरी पेशा आणि व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात राहत असल्याने या एरियामध्येच बंद घरं बघून घरफोडी करणारे चोरटे जे आहेत चोऱ्या करतात असं एकंदरीत निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे या परिसरातील ज्या हाऊसिंग सोसायट्या आहेत किंवा बंगल्यांचे मालक असतील त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी आपल्या बंगल्यामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूचा परिसर CCTV कॅमेऱ्याने कसा कव्हर केला जाईल जेणेकरून येणारे जाणारे चोरटे भामटे त्याच्यामध्ये येतील आणि CCTV असल्यास बऱ्याच वेळा चोरटे भामटे अशा बंगल्यामध्ये घुसत नाही. त्याच्यामुळं त्यांनी एक प्रिव्हेन्शन सुद्धा होणार आहे आणि आपण अशा प्रकारे चोरांना चोऱ्या करण्यापासून आळा पण घालू शकतो. त्यामुळे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण CCTVच्या किमती आजकाल बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत. 5-5, 10-10 लाखाचा माल चोरीला जातो आपण 30-40 हजारामध्ये CCTV यंत्रणा बसवू शकतो. त्यामुळे CCTV यंत्रणा बसवण्यात याव्यात असं मी सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो. डिसेंबर महिन्याच्या 2 तारखेला आनंदराव चौधरी राहणार जेऊर पाटोदा यांच्या मालकीची मारुती सुझुकी गाडी क्रमांक MH17AZ 9754 किंमत 2.5 लाख रुपये ही चोरीला गेल्याची तक्रार दाखल झालेली होती. सदरचा आरोपी हा नागपूर येथे संशयितरित्या फिरत असताना तेथील पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या ताब्यामध्ये ही चोरीची कार मिळून आल्याने त्याला नागपूरला अटक करण्यात आलं होतं आणि ही माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कोपरगाव येथून एक पथक आरोपीचा ताबा घेण्यासाठी
नागपूरला पाठवलं आणि तेथील जेलमधून सदरचा आरोपी ताब्यात घेऊन जप्त गाडीसुद्धा आम्ही तेथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेली आहे। या ठिकाणी आरोपीकडचं इंट्रोगेशन केलं असता आरोपीने त्याच दिवशी रात्री राजकुमार काले राहणार साईनगर यांच्या घरीसुद्धा घरफोडी केल्याची माहिती दिलेली आहे आणि सदर घरफोडीचा तपास चालू असून घरफोडीत चोरी केलेला मुद्देमाल रिकवर करण्यासाठी आम्ही न्यायालयाकडे आरोपीला रिमांड कामी उभं केलं होतं आणि आरोपीला 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि गुन्ह्यातील घरफोडीचा माल आम्ही हस्तगत करण्याचा आणि आरोपीला घेऊन ज्या ठिकाणी त्याने सदरचा माल विक्री केलेला आहे तिकडे तपासकामी पथक पाठवणार आहोत। सदरच्या कारवाई आम्ही आमचे पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब, ॲडिशनल SP पवार साहेब, त्याचप्रमाणे DYSP श्री सागर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। यामध्ये कोणी सह आरोपी होते का? हा त्याचा एक सह आरोपीचं नाव त्याने आमच्याकडे आता दिलेलं आहे, तर सदरचा आरोपी हा फरार आहे, तर त्याचा आम्ही इंदोरला जाऊन शोध घेणार। C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव। येवला इनर व्हील क्लबच्या वतीने खास महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र पणनच्या अध्यक्षा उषाताई शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या सुरेखा दराडे यांच्या हस्ते करण्यात आले। स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा आणि सुजाणपणा याची मूर्ती आहे। ती कोणत्याच बाबतीत कमी नाहीये। पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे महिला काबीज करत आहेत। झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीरा बोरवणकर, सुनीता विल्यम्स, अंजू जॉर्ज, कल्पना चावला, सानिया मिर्झा या महिला आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत। तसेच पोलीस, लष्करी दल याचबरोबर रिक्षा, ट्रक चालवणे, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करणे, बस कंडक्टर, पत्रकारिता, फायर ब्रिगेड ही क्षेत्रेसुद्धा महिलांनी काबीज केली आहेत। सध्या भारतात मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या महिला आहेत। आत्ताच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय महिलांची कामगिरी उल्लेखनीय आहे। येवला इनर व्हील क्लबच्या वतीने खास महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र पणनच्या अध्यक्षा उषाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दराडे, वनिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा मेळावा दरवर्षी करण्यात येतोय। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दराडे, उषाताई शिंदे यांनी महिला दिन का साजरा केला जातो याविषयी सखोल मार्गदर्शन केलंय। हा मेळावा घेण्यासाठी इनर व्हील अध्यक्षा सोनल पटनी, सेक्रेटरी पिनल वर्मा, डॉक्टर संगीता पटेल, अंकिता सोमाणी, सुचिता मंडलेचा, वसुधा गुजराती, भारती पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलेत। आनंद मेळाव्याला खास पुण्याहून स्टॉल देखील आला होता, त्यास येवलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। तसेच औरंगाबाद, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर येथील महिलांनी देखील स्टॉल लावले होते। यामध्ये खाण्याचे आणि इतर कॉस्मेटिक, आर्ट, ज्वेलरी, हस्तगत कला, महिलांनी घरी तयार केलेले पदार्थ, वस्तू मोठ्या प्रमाणात मांडण्यात आल्यात। क्लब येवलातर्फे आम्ही आज जागतिक महिला दिनानिमित्त आनंद मेळावा आयोजित केला आहे। त्याच्यात सगळ्या महिलांनी खूप उत्स्फूर्ततेने भाग घेतला आहे। जवळजवळ 52 स्टॉल आम्ही लावले आहेत। त्याच्यात शॉपिंगचे म्हणजे विक्रीचे आणि फूड स्टॉल खूप आहेत, वेगळ्या वेगळ्या व्हरायटी पण आहेत। त्याच्यात सगळ्यांनी खूप मजा घ्यावी, खरेदीची संधी चुकू नये व सगळ्यांनी रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा अशी इनर व्हील क्लब येवलातर्फे मी विनंती करते। बाकी तर मग आता आम्ही सगळे खूप उपक्रम करतो। C24 तासाठी प्रशांत कलंके, येवला। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम।
उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा: पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार गुरुवारी कोंढवा येथील टिळेकर वाड्यात घडलाय. आमदार योगेश टिळेकर यांचे बंधू चेतन टिळेकर यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार गुरुवारी कोंढवा येथील टिळेकर वाड्यात घडला असून सीताबाई हनुमंत गीते यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीताबाई यांचा मुलगा अतुल याचे चेतन टिळेकर यांच्या गाडीवरील चालकासह 23 फेब्रुवारीला भांडण झाले होते. हे भांडण तिथेच संपले होते. मात्र चेतन यांनी सीताबाई आणि त्यांचा मुलगा अतुल यांना गुरुवारी टिळेकर वाड्यावर हे भांडण मिटवून घेण्यासाठी बोलावले होते. सीताबाई या त्यांच्या मुलासह टिळेकर वाड्यावर गेल्या असता चेतन टिळेकर यांनी अतुल याला शिवीगाळ करीत मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी सीताबाईमध्ये पडले असताना चेतन टिळेकर याने त्या महिलेला मारहाण केली. या प्रकाराबद्दल सीताबाई यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार चेतन टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीताबाई गीते यांनी बोलताना सांगितलं की आम्हाला या प्रकरणाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला आमच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. आमच्या जीविताला धोका आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. मी स्मिता संजय घाटे, एक महिला म्हणून आज या महिलेवर ज्या अन्याय झालेला आहे की आपल्या हडपसर मतदारसंघातील कोंढवा बुद्रुक येथील ही घटना, जे आपल्या ज्यांची सत्ता आहे, जे योगेश अण्णा टिळेकर त्यांचे बंधू चेतन टिळेकर त्यांनी यांना घरी बोलवून त्यांना शिवीगाळ केली, मारहाण केली. हा असला कुठला न्याय आहे की जे देशाचे रक्षण करणारे, जनतेचे रक्षण करणारे जे आहे ते त्यांच्या घरी बोलवून अशा महिलेवर जर हात उगारत असतील, त्यांना शिवीगाळ करत असतील, तर बाकीच्या जनतेने जायचं कोणाकडे किंवा न्याय मागायचा कोणाकडे? तर त्याकरता मी आज त्यांचं नाव सीताबाई यांच्या जे वतीने मी सगळं हे करते की न्याय मागते की त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि कुठंतरी या गोष्टीला पोलिसांकडे जाऊन ती तक्रार देऊन तर त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. पोलिसांनी तक्रार घेतली का तुमची? तक्रार घेतलेली नाहीये पोलिसांनी. त्यांनाही कुठेतरी प्रेशर आहे असं मला जाणवतंय, तर त्यांनी ती तक्रार घेतलेली नाही. तुम्ही आता काय करणार आहात तर त्यांना न्याय मिळाला नाही? मग अशा वेळेला आम्ही पूर्ण जनताच पेटून उठू आणि मग त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा हिशोबाने मग आम्ही आमच्यातर्फे आम्हाला जेवढं काही आंदोलन किंवा जे काही करता येतील ते आम्ही. चैतन्य टिळेकरनं आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या बंगल्यावर बोलवून घेतलं, मुलाला घेतलं, मला घेतलं, त्याच्या वडिलाला घेतलं आणि मग ते म्हणला की तुझ्या आता वडिलाला मारले, तो माझं काय करशील म्हणला. मग पोरग जरा घाबरलं की मग त्यानं लगेच हातानं ओढलं की लगेच हाणायची सुरुवात केली. मग मी म्हणलं की हाणू नका म्हणलं, तर त्यानं काय केलं की मला बी लाथ हाणली. मग म्हणलं आता तुला मारतो म्हणला, तू काय करणार माझं म्हणला, असं म्हणला. मग त्याच्यानंतर मी म्हणलं तू मार बरं, कसा मारतोस ते मार बरं म्हणल्यास मग म्हणला त्या पोराला त्याचा पिय कोण होता त्याला म्हणला ह्याला धरा म्हणला की मी म्हणलं तू धर बरं कसा धरतोस ते तुझी बघतेच म्हणलं तशीच माझ्या लेकरला मी घेतलं आणि खाली आले तर मग इकडं म्हणलं हे लेकरू आहे म्हणून मी पळत आले. मग मिस्टर तिथं होते तर मग त्यानं काय केलं म्हणला मी ह्याला धरा म्हणला, मी ह्याला ह्याची बघतोच म्हणला. मग त्याच्यामुळं मग मी काय केलं म्हणलं आता हे लय हानमार करील म्हणून मी माझ्या लेकरला धरलं तर मग त्यानं
पळत आला लेकराच्या अंगावर चैतन्य टिळेकर. मग पुढे काय झालं? पुढे काय मग आम्ही घरी आला, मग पोलीस चौकीला म्हणलं गेला तर मग तिथं पोलीस केस केली तर आम्हाला वाटलं घेतली त्यांनी केस, घेतली तर मग आम्ही परत आला घरी, तर मग परत या ताई आल्या तर म्हणलं तुमची केसच नाही तिथं. मग त्यानं या मिस्टरला डुप्लिकेट आपले सही करून शिनी कागद फाडून टाकला. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये? हे इथं टिळेकर नगरला आहे ना, हां तिथं गेला. तिथं जाऊन शिनी मग आम्ही घरी आलो तर आम्हाला वाटलं ह्यानं केस घेतली असेल पोलिसांनी. मग पोलीस आता त्याचेच आहेत, त्याच्या बाजूचे सगळे आमदार आहेत, सगळे आहेत. आमचा गरीबाचा कोण न्याय करणार आहे? हां, न्याय करणारा कोणीच नाही ना. मग ते काय म्हणते की लोक तुम्हाला भडकून देत असते. लोक कशाला भडकून देतील? आम्हाला आमच्या जीवाचं संरक्षण पाहिजे का नाही? हां, त्याच्यामुळे आम्ही ही पोलीस केस केली. त्याच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आम्ही पोलीस केस केली. कुणाचंही आम्ही ऐकलं नाही, कुणाचंच ऐकलं नाही, साहेबाचं कोणी ऐकलं नाही का कोण्या ताईचं ऐकलं नाही, कुणी नाही की आमच्या लेकराला संरक्षण भेटावं म्हणून आम्ही पोलीस केस केली. C24 तासाठी तुकाराम गोडसे, हडपसर. कोपरगाव शहर हागणदारी मुक्त करण्यात कोपरगाव नगरपालिकेने यश मिळवल्यानंतर आता शहर 100% स्वच्छ करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छता सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून टॉप 10 मध्ये येण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रयत्न करत आहे. कोपरगाव शहर हागणदारी मुक्त करण्यात कोपरगाव नगरपालिकेने यश मिळवल्यानंतर आता शहर 100% स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून टॉप 10 मध्ये येण्याच्या दृष्टीने कोपरगाव नगरपालिका प्रयत्न करत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत देशातील 4044 नगरपालिका, महापालिका, पंचायत समितींनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत टॉप 10 मध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. तसेच ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात आवाहन केलंय. तसेच ॲपद्वारे तक्रारी घेऊन त्यांचे निरसन केलंय. यामध्ये कोपरगाव नगरपालिकेला बऱ्यापैकी यश आलंय. या सर्वेक्षणाचे 4 घटक असून त्यापैकी 3 घटकांचे समितीमार्फत सर्वेक्षण झाले असून 4था घटक स्वच्छता ॲप असून या घटकात कोपरगाव नगरपालिका देशभरातून 57व्या नंबरवर आहे. तर नगर जिल्ह्यात कोपरगाव नगरपालिका 2ऱ्या स्थानावर आहे. ही कोपरगावकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या शेवटच्या टप्प्यात असलेल्या स्पर्धेत टॉप 10 मध्ये येण्यासाठी कोपरगाव नगरपालिका प्रयत्नशील आहे. आपल्या भागातील तक्रारी मांडण्यासाठी स्वच्छ भारत अंतर्गत सरकारने स्वच्छता ॲप सुरू केले होते. त्याच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात आले. शहरात जवळपास 3500 नागरिकांनी हे ॲप डाउनलोड केले आहे. याद्वारे 19,000 तक्रारींचे निरसन महापालिकेकडून करण्यात आले. नागरिकांनीही कोपरगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच शहरातील स्वच्छतेबाबतच्या तक्रारी निवारण करण्यासाठी स्वच्छता ॲपचा वापर करावा आणि कोपरगाव शहर देशात टॉप 10 मध्ये आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी शिल्पा दरेकर यांनी केले. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. मुळशी येथील ग्रामदैवत भैरवनाथ वॉटर टँकर संघटना सुसगाव यांच्यातर्फे दरवाढीसाठी संप पुकारण्यात आलाय. वाढती महागाई, टँकरचा इन्शुरन्स, पाणी टंचाई या सर्व कारणांमुळे संघटनेमार्फत इतर खर्चाचा विचार करून जानेवारी ते जून या कालावधीत टँकरचा रेट 900 रुपये राहील आणि त्यानंतर जुलै ते डिसेंबर यामध्ये 700 रुपये राहील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सागर चांदेरे यांनी दिली आहे. मुळशी येथील ग्रामदैवत भैरवनाथ वॉटर टँकर संघटना सुसगाव यांच्यातर्फे दरवाढीसाठी संप पुकारण्यात आलाय. त्यामागचा मूळ उद्देश म्हणजे वाढती महागाई, टँकरचा इन्शुरन्स, चालकाचा पगार, गाडीचा मेंटेनन्स या सर्व गोष्टीत वाढ झाल्याने आणि जानेवारी ते जून या कालावधीत परिसरातील विहिरींना पाणी नसते. त्यामुळे होणारी पाणी टंचाई, त्यामुळे बाहेर गावात जाऊन पाणी आणावे लागते, त्यामुळे खर्च वाढतो. या सर्व कारणांमुळे या संघटनेच्या मार्फत या सर्व खर्चाचा विचार करून जानेवारी ते जून या कालावधीत टँकरचा रेट 900 राहील आणि त्यानंतर जुलै ते डिसेंबर 700 राहील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सागर चांदेरे यांनी दिली आहे. या दरवाढीची दखल गावातील बांधकाम व्यावसायिक आणि सोसायट्या यांनी घ्यावी, अन्यथा बेमुदत संप पुकारण्यात येईल अशी घोषणा संघटनेने केली आहे. ग्रामदैवत वॉटर टँकर सप्लाय सुसगाव आम्हाला आम्ही युनियन संघटना केलेली आहे सुसगाव येथे आणि 900 रुपये आणि 500 रुपये प्रति 10,000 लिटर आणि 5,000 लिटर आम्हाला सोसायटीवाल्यांनी आणि बिल्डरांनी
हा रेट 900 रुपये आणि 500 रुपये द्यावा ही अशी विनंती आहे। आम्हाला ड्रायव्हरचा पगार मेंटेनन्स महागाई ही वाढल्यामुळे आम्हाला काही परवडत नाही आहे। त्याच्यामुळे आज बिल्डरांनी याची दखल घ्यावी आणि सोसायटीनी ही दखल घ्यावी। तोपर्यंत युनियन ही कायमस्वरूपी 2 ते 3 दिवस राहील याची तुम्ही नोंद घ्या। C24 तासाठी गणेश अभिमाने, मुळशी। शिर्डी शहरातील अतिक्रमणे काढताना 2004 साली उसळलेल्या दंगलीतील 149 लोकांची साक्षी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या दंगलीत 2 सरकारी गाड्या जाळत मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आलं होतं। शिर्डी शहरातील अतिक्रमणे काढताना 2004 साली उसळलेल्या दंगलीतील 149 लोकांची साक्षी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे। या दंगलीत 2 सरकारी गाड्या जाळत मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आलं होतं। शिर्डी शहराचा विकास करताना शहरातील अतिक्रमणे प्रशासनाने वेळोवेळी काढली होती। 7 मे 2004 रोजीही शिर्डी शहरातील मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढण्यास प्रशासनाने सुरुवात केली। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सरकारी कर्मचारी काम करत असताना शहरातील काणेपनाथ मंदिराजवळ प्रथम अतिक्रमण काढणाऱ्या JCBवर दगडफेक करण्यात आली होती। त्यानंतर साईबाबा मंदिर परिसरातील जनसंपर्क कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या राहता तहसीलदार आणि श्रीरामपूर प्रांताधिकारी यांच्या सरकारी गाड्याही जाळण्याबरोबर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्यात आल्याने अखेर पोलिसांना जमावाच्या दिशेने गोळीबार करावा लागला होता। यात 4 जण जखमी झाले होते। यानंतर शहरात पोलिसांनी मोठी धरपकड करत 170 लोकांवर गुन्हे दाखल केले होते। शिर्डी शहरात अतिक्रमण काढताना दंगल झाल्याची माहिती परिसरात पसरल्यानंतर या ठिकाणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि इतर अनेक लोकांनी भेटी दिल्या होत्या। पोलिसांनी आपला तपास करत कोपरगाव सत्र न्यायालयात 170 लोकांविरोधात 200 पाणी दोषारोप पत्र दाखल केले होते। या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती। यात पोलीस अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, शिर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्या साक्षी घेण्यात आल्या होत्या। मात्र या प्रकरणात सरकारी पक्ष सबळ सातक्षी पुरावा न देऊ शकल्याने कोपरगाव सत्र न्यायालयाने 170 पैकी 149 लोकांची निर्दोष मुक्तता केली आहे। 2004 साली शिर्डीमध्ये दुकानदारांचं या ठिकाणी अतिक्रमण करत असताना मोठ्या प्रमाणावर दंगल घडली होती आणि या दंगलीमध्ये जवळजवळ 149 आरोपींना अटक करून त्यांना या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याची जामीनवर मुक्तता झाली होती। आज जिल्हा सत्र न्यायालयाने, माननीय जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी आम्हा 149 सर्वच्या सर्व आरोपींची या ठिकाणी सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आणि या संपूर्ण ही जी कोर्टाचं जे कामकाज आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट जयंत जोशी यांनी या संपूर्ण आरोपींचं या ठिकाणी मोफत या ठिकाणी काम बघितलं व त्यांनी संपूर्ण सगळ्याच या आरोपींना जी निर्दोष मुक्तता त्यांच्या माध्यमातून करण्यात आली त्याच्यामुळे सगळ्याच आरोपींना या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा दिलासा मिळालेला आहे। हा खटला एकंदरीत किती दिवस चालला? जवळजवळ 2004 साली दंगल झाली होती आणि आज जवळजवळ या संपूर्ण घटनेला जवळजवळ 14 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे तब्बल 14 वर्ष या ठिकाणी हा खटला चालला आणि या खटल्यामध्ये आमची या ठिकाणी निर्दोष मुक्तता माननीय मेहरबान कोर्टाने केलेली आहे। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोजेशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध।
साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 6760 6060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. नेहमी पुरुष मंडळी आपल्या पत्नीला मारतात असं चित्र आपण पाहतो. माधवनगर मधील स्त्रिया होळीच्या सणावेळी आपल्या नवरदेवाला काठीने बदडून काढतात. होय, होळीच्या निमित्ताने गोसावी समाजात अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे. या परंपरेमुळे मात्र महिलांना वर्षातून एकदा तरी पुरुषांना मनसोक्त मारायची संधी मिळते. नेहमी पुरुष मंडळी आपल्या पत्नीला मारतात असं चित्र आपण पाहतो. माधवनगरमधील स्त्रिया होळीच्या सणावेळी आपल्या नवरदेवाला काठीने बदडून काढतात. होय, होळीच्या निमित्ताने गोसावी समाजात अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. या परंपरेमुळे मात्र महिलांना वर्षातून एकदा तरी पुरुषांना मनसोक्त मारायची संधी मिळते. महाराष्ट्रातील गोसावी हा समाज धार्मिक स्वरूपाचा असल्यामुळे हिंदू सण समारंभ लोक मोठ्या श्रद्धेने साजरे करतात. होळीच्या तिसऱ्या दिवशी पुरुष मंडळींना काठीने मारण्याची परंपरा गोसावी समाजात वर्षानुवर्ष चालत आली आहे. होळीच्या दिवशी झेंड्याचा खेळ खेळला जातोय. पुरुषांना महिला गल्लीत येऊ देत नाहीत. गल्लीच्या मध्यभागी झेंडा बांधला जातो. पुरुषांनी तो झेंडा पळवायचा असतो, तर महिला त्यांना त्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळींना पिटळून लावण्यासाठी महिला त्यांना काठीने बदडून काढतात. यावेळी महिलांनी मनसोक्त डान्सही केलाय. तब्बल 2 तास हा खेळ महिला आणि पुरुष खेळत होते. रंग उधळत हा खेळ खेळण्यात आलाय. हा खेळ पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आजच्या दिवस आम्हाला लेडीजला मुभा आहे. खेळा, मारा, तोडा, काय बी करा. आजच्या दिवस आम्हाला पहिल्यापासून आम्ही खेळतो. काय खेळला? आता झेंडा खेळलो. जे उपडा मिळेल ते धबाधब मार खात्यात, पडत्यात, कोणाला पाय तुटतो, हात तुटतो. आज काय कोण काय समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे आत्तेभाऊ सुनील जाधव, माजी उपसरपंच आणि गोसावी समाजाचे आता आधारस्तंभ संजय गोसावी म्हणून आमच्यात पाटील असतात. ते त्यांना पाटील म्हणलेलं असते. आमच्या सर्व पोट जाती असतात, तरी पण आम्ही सर्वजण हा खेळ आमच्या धार्मिक परंपरेनुसार खेळत असतो. यामध्ये महिला आणि पुरुष हा सर्व एकत्र मिळून खेळत असते. महिला आणि पुरुष खेळत असताना महिलांच्या हातात काटे असते, पुरुषांच्या हातात काटे घ्यायचे नाही. महिलांनी मारलं तरी पुरुषांनी कधी काय बोलायचं नाही. हा पूर्णतः महिलांना स्वातंत्र्य दिवस दिलेला असतोय आणि पुरुषांनी महिलांच्या मध्ये जाऊन झेंडा काढण्यात ते पुरुषांचं शौर्य दाखवलं पाहिजे. हा मेन उद्देश आहे. म्हणजे हा आम्ही मूळचे राजस्थानचे आहोत, मात्र महाराष्ट्रात आम्हाला या ठिकाणी गोसावी म्हणतात. हा आमचा महाराणा प्रताप राजा होता, त्या काळापासून हा खेळ चालू आहे. होळीच्या निमित्तानं वर्षातून एकदा महिलांना आम्ही स्वतंत्र दिलेलं असतं की त्यांनी नवऱ्याला मारू दे किंवा तरुण पोराला मारू दे, पूर्ण स्वातंत्र्य असते. खेळाच्या माध्यमातून स्वातंत्र्य असते आणि आम्ही सर्वजण भावाभावासारखं एकत्र राहतो. त्यामुळे युनिटी आमची राहत्या आणि आमचे सर्व सण पारंपरिक असतात. आमच्या या सणाला कोंबड्या आणि बकरे कापले जातात. आजचा खेळ चांगल्या पद्धतीने झाला आहे. सर्वजण कोणी नाराज झालेलं नाही आणि एक वैशिष्ट्य म्हणजे महिला जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. म्हणजे जे आमचा पूर्वीचं आहे तसं आम्ही परंपरा न खंडित करता या खेळ चालू केले. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. जगाला शांती विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात काल्याची दहीहंडी फोडून पार पडलाय. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते.
जगाला शांती विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंग आणि भजन कीर्तन तसेच हरिनामाच्या जयघोषानं नेवासा नगरीत दुमदुमून निघाली। कालेची दहीहंडी फोडून तुकाराम बीज सोहळा पार पडलाय। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम विजयनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळ्याची हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून उत्साहात सांगता करण्यात आली आहे। सोहळ्याचे संयोजक हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी यावेळी बोलताना केले, तुकाराम विजयनिमित्त तुकाराम महाराज नाम घेता कापे यम या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता। संत तुकाराम महाराजांनी संतांनी दिलेला परमार्थ उंचीवर नेण्याचे काम केले असे प्रतिपादन हरिभक्त परायण उद्धव महाराज यांनी यावेळी बोलताना केले। दुपारी 12 वाजता वैकुंठ गमन सोहळ्याच्या वेळी उपस्थित भाविकांनी पुष्पफुलांची उधळण करीत तुकाराम महाराजांच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता। यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते। बीजनिमित्त झालेल्या काल्याच्या कीर्तनात हरिभक्त परायण उद्धव महाराज नेवासेकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचे वर्णन केले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्राला त्यावेळेला शक्ती मिळाली आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या रूपानं समकालामध्येच भक्तीचा प्रसाद जनसामान्यांपर्यंत तो पोहोचला आणि ती भक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जागावी, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणा विठोबाचे। आणि हे सगळं कार्य करता करता अखेर महाराज आता त्यांच्या अवतार कार्याच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेले आहेत। पुष्कळ मोठं कार्य, इतकं मोठं कार्य केलं की वारकरी संप्रदायाने तात्कालीन महान संतांनी तुकोबारायांना कलशाच्या स्थानी मानलं। भजन करा सावकाश तुका झाला से कळस। या सगळ्या साधू संत महात्म्यांनी जे केलेलं कार्य होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेलं कार्य आणखी उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केल्यामुळे ते कार्य जसं बाप से बेटा सवयी असं आपण म्हणतो की वडिलांनी जे काही। हिंगोली जिल्ह्यातील वसमतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सुधीर खराडे याचा मृतदेह उंदराने कुरतडल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय। या संदर्भात दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर मृतदेह ताब्यात घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील सुधीर खराडे यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे प्रेत वसमतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ठेवले असता ते उंदराने कुरतडल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने अखेर लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतल्याचा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे घडलाय। वसमत तालुक्यातील कवठा येथील सुधीर ज्ञानदेव खराडे वय वर्ष 28 या व्यक्तीचा 1 मार्च रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता। अपघातानंतर त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी शवगृहात ठेवले असता रात्रीच उंदराने ते कुरतडून प्रेताची अवहेलना केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी त्याच्या नातेवाईकांना दिसून आला। हा प्रकार पाहून नातेवाईकांनी रुग्णालयातील संबंधित यंत्रणेविरुद्ध असंतोष व्यक्त करीत या प्रकरणी निष्काळजी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तथा संबंधित कर्मचारी दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने रुग्णालयातील वातावरण चांगलेच तापले होते। यावेळी मृत सुधीरचे नातेवाईक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पोले यांनी मृताच्या नातेवाईकांना संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले असून संबंधित घटनेचा त्यांनी नव्याने पंचनामा करून घेतलाय। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले। वसमत रुग्णालयाचा कारभार चांगलाच ढेपाळला असून याबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढत असून लोकप्रतिनिधी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे।
प्रमाणे हे उपजिल्हा रुग्णालय असल्यामुळे इथे 24 तास पोस्टमॉर्टम होणे आवश्यक आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मृतदेहाची विटंबना होऊ नये ही काळजी शासनाची आहे, शासनाने घेतलीच पाहिजे। जो कोणी ह्या परिस्थितीशी जबाबदार आहे त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल। लोकल स्तरावर ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्यावर निलंबन वगैरे जो काय असेल तर त्यांचे आम्हास अधिकार नसतात, हे उच्च स्तरावर पाठवण्यात येईल। बरोबर, निश्चितच म्हणजे तुम्हाला चुकीचं आश्वासन देऊन मी समाधान करण्यासाठी आलेलो नाही। ड्युटीवर होतं, कोण कोण उपस्थित नव्हतं याची पूर्ण चौकशी करण्यात येईल। हा झाला भाग पहिला। दुसरा भाग असा आहे, शासकीय सेवेत असताना प्रॅक्टिस करत असतील त्यांची म्हणजे गंभीररित्या चौकशी करण्यात येईल आणि त्यांच्याविरुद्ध ॲक्शन प्रपोज करण्यात येईल। C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। सामाजिक बांधिलकी जपण्यात C24 तास वृत्तवाहिनीने नेहमीच पुढाकार घेतलाय। सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारासाठी C24 तास नेहमीच आघाडीवर असते। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लोणी मंचर रस्ता दुरुस्तीबाबत वृत्तवाहिनीने पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्यास यश आले असून C24 तास बातमीनंतर अवघ्या 48 तासात या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग आलाय। सामाजिक बांधिलकी जपण्यात C24 तास वृत्तवाहिनीने नेहमीच पुढाकार घेतलाय। सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अधिकारांसाठी C24 तास नेहमीच आघाडीवर असते। याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे लोणी मंचर रस्ता दुरुस्तीबाबत वृत्तवाहिनीने पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्यास यश आले असून C24 तासच्या बातमीनंतर अवघ्या 48 तासात या रस्त्याच्या दुरुस्तीला वेग आलाय। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद जपत सामान्य माणसांच्या हक्क आणि अधिकारांसाठी झटणारी वाहिनी म्हणजेच C24 तास वृत्तवाहिनी। 2 दिवसांपूर्वीच C24 तासने लोणी मंचर रस्त्याची झालेली बिकट अवस्था, हा रस्ता नव्हे तर मृत्यूचा सापळा या शीर्षकाखाली या मार्गावरील विविध समस्या अधोरेखित करणारी बातमी दाखवली होती। 48 तासांच्या आत या बातमीची दखल घेत प्रशासनाने या मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे। खचलेल्या साईडपट्ट्या, रस्त्यावरचे खड्डे, आजूबाजूला वाढलेली झाडी यासोबतच रस्ता रुंदीकरणासही प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। याबाबत या परिसरातील ग्रामस्थांनी C24 तास वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। C24 तास वृत्तवाहिनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे। जो आपला लोणी धामनेर रस्ता आहे त्याला कायमच खड्डे होते, साईड पट्ट्या नव्हत्या त्या साईडने, तसेच झाडं एवढी वाढली होती का गाड्या पुन्हा दिसत नव्हत्या, अपघाताचं प्रमाण वाढलं होतं। आत्ताच C24 तासने सामाजिक बांधिलकी जपून आणि कायमच सामाजिक पद्धतीने काम करून हा रस्ता पुन्हा चालू करण्यात यश मिळवलेलं आहे। त्यांचं मी या सर्व लोणी धामणी त्या भागाकडे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो आणि यांनी असंच हे काम सामाजिक काम चालू ठेवावं ही मी सर्वांच्या वतीनं आग्रह विनंती करतो। 24 तास कायमच सामाजिक बांधिलकी जपून काम करत आहे, यांनी असंच पुढं काम करावं ही लोकांकडून आग्रहाची विनंती आहे आणि ते काम करणार हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। सामाजिक बांधिलकी जपण्यात C24 तास नेहमीच आघाडीवर असते।
ही सामाजिक बांधिलकी आम्ही यापुढेही जपू यात शंका नाही. सी24 ताससाठी संतोष पाचपुते, पारगाव. अकोले तालुक्यातील बोरी या ठिकाणी असलेल्या अगस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाचणठाव संचलित अगस्ती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण अगदी थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे माजी सचिव रोहिदास लांडगे हे होते. अकोले तालुक्यातील बोरी या ठिकाणी असलेल्या अगस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाचणठाण संचलित अगस्ती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण अगदी थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे माजी सचिव रोहिदास लांडगे हे होते, तर हिंद सेवा मंडळाचे संचालक किसनराव शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश जाधव यांच्या संकल्पनेतून वर्षभर विविध स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारे विविध कार्यक्रम अगस्ती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घेतले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून आपापल्या आई वडिलांचे पूजन केले जाते. असा मातृपितृ पूजन दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. या प्रसंगी चिमुरड्यांनी विविध नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश जाधव, संचालिका ऋतुजा जाधव, उपाध्यक्ष गजानन आवारी, प्राचार्य अनुराधा जाधव, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न घेतलेत. या प्रसंगी बोरी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडत आहे. आपल्या कार्यक्रमासाठी आज प्रमुख उपस्थित राहिलेले माननीय रोहिदासजी लांडगे साहेब, सचिव माजी सचिव जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य, तसेच प्राध्यापक किसनराव शेवाळे सर, तसेच माननीय डी.के. वैद्य सर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचे मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. सी24 ताससाठी सचिन खरात, अकोले. कोपरगाव पुंतांबा फाटा जेऊर कुंभारी शिवारात पुंतांबा फाटा ते झगडे फाटा पवार वस्ती जवळील असलेल्या महामार्गावर एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने श्रुती रामनाथ कांदळकर या 15 वर्षीय शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कोपरगाव पुंतांबा फाटा जेऊर कुंभारी शिवारात पुंतांबा फाटा ते झगडे फाटा पवार वस्ती नजीक असलेल्या महामार्गावर एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने श्रुती रामनाथ कांदळकर वय वर्ष 15 या शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मयत श्रुती ही 3 मार्च रोजी पहाटे नेहमीप्रमाणे सायकलवर फेरफटका मारण्यासाठी गेली असता सकाळी 6 वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने तिला चिरडले. श्रुती ही पुंतांबा फाटा येथील पवार वस्ती येथे राहत होती. ती कोपरगावच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती. ती अभ्यासात आणि खेळात अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक D.S. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार R.B. भालेराव हे करत आहेत. आज सकाळी 5:45च्या दरम्यान पुंतांबा फाटा येथे पवार वस्तीजवळ कांदळकर या मुलीचा अपघात ट्रक वाल्याने उडवून दिलेला आहे. ती सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना तिचा अपघात झाला व ती जागीच हे झाली. या जागेवर स्पीड ब्रेकरची आम्ही ग्रामपंचायतमार्फत अनेक वेळेस मागणी केलेली आहे. तरी आत्तापर्यंत त्या जागेवर जवळ 6 ते 7 घटना या वर्षभरामध्ये झालेल्या आहे. तरी तिथं प्रशासनाने त्याची दखल घेऊन तिथं वेळेत स्पीड ब्रेकर करावा याची अनंत वेळेस मागणी करून प्रशासन याच्यावर कुठल्या प्रकारची काही कारवाई करत नाही. ठिकाण कोणता आणि कोणता एरिया येतो आणि कोणती ग्रामपंचायत येते? ही चोर कुंभारी ग्रामपंचायत आहे. एरिया पवार वस्ती पुलतांबा रोड झगडा फाटा हा रोड आहे. आणि ह्या जागेला तिथं वर्दळ फार प्रमाणात आहे. तिथं लोकवस्तीचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं वारंवार त्याच्यामुळं अपघात होतात. लोकांना पाण्याला जायला लागतं किंवा शाळेत जाणारे मुलं असतात. त्याच्यामुळं त्यांना वारंवार इथं अपघात होतात. अशी आपलं नाव काय? माझं नाव सतीश सुभाषराव वाट जोर कुंभारी.
मोठ्याने बोला. हां बोला. आमच्या संजीवन इंग्लिश मिडियमची विद्यार्थिनी कुमारी श्रुती कांदळकर ही इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे. सकाळी जेव्हा आम्हाला कळालं तिचा ॲक्सिडेंट झाला तर मी घरी फोन करून विचारलं की कसं झालं. त्यांनी सांगितलं ट्रकच्या खाली ती चिरडल्या गेलेली आहे. सकाळी साधारणतः 6:30 ते 6:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. ही विद्यार्थिनी अतिशय हुशार मनमिळाऊ अशी विद्यार्थिनी आणि ती व्हॉलीबॉल खेळाडू होती. तिच्या दुःखद निधनाबद्दल आमच्या विद्यालयाच्या वतीने मी तिला श्रद्धांजली अर्पण करतो. C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव. मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या वतीने अहमदनगरमधील हुतात्मा स्मारक येथे नारळ फोडून शहरात हायब्रिड लँड पुलिंग योजना लागू केली. येत्या 2019 मध्ये ही योजना देशभरात लागू करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मेरे देश में मेरा अपना घर आंदोलन गेले 3.5 वर्ष प्रयत्न करत आहे आणि या देशामध्ये हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून जे बाजारामध्ये 16 लाखाला घर मिळेल असं घर फक्त या गरिबांना 6 लाखामध्ये मिळालं पाहिजे. 6 लाखापैकी 2.5 लाख रुपये रक्कम जी आहे सरकारचं अनुदान मिळालं पाहिजे. 1 लाख रुपये ही मंडळी ज्यांना घरं नाहीत असे स्वतः कुठून तरी पैसे आणून ते त्याच्यासाठी खर्च करणार आहेत आणि 2.5 लाख रुपये बँकेने द्यावेत अशी आमची मागणी आहे. परंतु लँड पुलिंगशिवाय या गरिबांना घरं मिळू शकत नाही अशी आमची भूमिका आहे. आणि म्हणून अहमदनगर, मुंबई, दिल्ली किंवा असे मोठे जे शहरं आहेत या शहरांपासून काही अंतरावर ज्या जमिनी खडकाळ वगैरे आहेत, नापीक जमिनी आहेत, त्या लँड पुलिंगच्या माध्यमातून जर एकत्र केल्या तर या गरिबांना घरं मिळू शकणार आहेत आणि त्याच वेळेला शेतकऱ्याला देखील 4 पट रक्कम मिळू शकेल आणि सरकारच्या तिजोरीवर देखील काही खर्च येणार नाही. अशा पद्धतीने 5ही जे घटक आहेत वेगवेगळे ते जिंकण्याची शक्यता फक्त या हायब्रिड लँड पुलिंगमध्ये आहे अशी आमची भूमिका आहे. परंतु सरकारची जी काही माणसं आहेत ती काम करत नाही. ज्यांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, खासदार, आमदार म्हणून निवडून दिलं, ज्यांना आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून दिलं, ही मंडळी अजिबात काम करायला तयार नाही. आमचे अहमदनगरचे जे काही माननीय खासदार आहेत दिलीपजी गांधी, ह्या दिलीपजी गांधीने या माणसाने गेल्या 3 वर्षामध्ये कवडीचं देखील काम केलं नाही आणि ह्या घरकुल वंचितांसाठी एक देखील बैठक घेतली नाही आणि आम्ही ज्या वेगवेगळ्या योजना मांडतोय सरकारकडे त्यांनी पाठपुरावा अजिबात केला नाही, आमदारांनी देखील केला नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी श्रीपाद छिंदमसारखे माणसं, अतिशय जी माणसं मतदारांना त्यांचे मतं विकत घेतात आणि गुंडागर्दी करून किंवा जातीच्या नावाचा वापर करून या लोकांनी मतं मिळवले. मागच्या दाराने सत्ता यांनी ताब्यात घेतली परंतु कुठं काही काम केलं नाही. आणि म्हणून या देशामध्ये जी लोकशाही राबवली जाते या लोकशाहीमध्ये मतदार जो आहे या लोकशाहीचा महत्त्वाचा कणा आहे. आणि हा जो आमच्या देशामधील जे काही मतदार आहेत ते भोळे बाबडे सरळ लोक आहेत आणि ह्या सरळ लोकांशी त्यांच्याकडून जातीच्या नावावर मतं घेतली जातात. त्यांना भ्रष्ट करून पैसे देऊन वगैरे किंवा वेगवेगळ्या वस्तू देऊन मतं मिळवले जातात वगैरे आणि ही गोष्ट सातत्याने केली जाते. आणि गुंडागर्दी करणारे आणि जे काही वेगवेगळ्या प्रकारचे माफिया आहेत हे मागच्या दाराने सत्तेमध्ये येतात अशी परिस्थिती. आम्ही ही परिस्थिती आजपासून बदलवलेली आहे आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने या देशामध्ये लोकशाही गनिमी कावा या तंत्राचा प्रचार प्रसार आता सुरू केलेला आहे. आजपासून आम्ही आमच्या ह्या महिलांनी या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. टाकळी हाजी आउटपोस्ट मधील PSI सोमनाथ वाघमोडे वादाच्या भोवऱ्यात, नागरिकांकडून कारवाईची मागणी. महिलेला मारहाण प्रकरणी आमदार योगेश टिळेकरच्या भावावर गुन्हा दाखल. माधवनगरमध्ये गोसावी समाजाची अनोखी होळी, स्त्रियांकडून तिच्या नवरदेवाला काठीने मारण्याची अनोखी परंपरा. आणि C24 तासच्या बातमीने रस्त्याच्या दुरुस्तीला वेग, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.